नाही लोकांची काय डोकी फिरली आहेत का काय झालंय. मागच्या 2-3 दिवसातल्या हत्या बघितल्यानंतर स्वतःलाच भीती वाटायला लागते की झालं काय चालू आहे. ते लग्न काय ठरतं, तो बिचारा त्या पोरीचे लाड काय करतो, ती पोरगी प्रिय करायला काय बोलवते, नंतर त्याला मारून काय टाकते. ट्रेनचा दरवाजा उघडणार नाही म्हणून एक संतप्त तरुण येतो, चाकू काढतो, मारून टाकतो. असं म्हणजे काय विचित्र प्रकार आहे तो. 2800 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आणि ओपन भ्रष्टाचार. मालक म्हणतो मला 28 एकर द्या, कोर्टात तसं लिहून देतो काही वर्षापूर्वी. त्याला 28 एकर जमिनी द्यायला वन खातं तयार होत नाही. लढाई वन खात्याची असते आणि अचानक वन खाते इथे सगळं झाल्यानंतर लॉ अँड ज्युडिशियरीमध्ये कायद्या आणि ह्याच्यामध्ये परमिशन मागायला जाते. तर कायद्याचा जो सेक्रेटरी कोण आहे काय त्यांनी फाईलच लंबी करून टाकली. फाईल गहाळ. म्हणजे गणेश नायकांनी पैसे खाल्ले असं माझं मत नाही, पण शेवटी वन खात्याने लोचा केला ना. वन खातं जर सुप्रीम कोर्टात व्यवस्थित वेळेत केलं असतं तर महानगरपालिकेच्या तकला तू महानगरपालिकेची सेटिंग करून महानगरपालिकेला पुढे पाठवून वन खात्याला मागे थांबवून ह्या सगळा घोटाळा करून घेतला. वन खात्याला थांबवण्याचा जो श्लाघ्य घाणेरडा प्रयत्न थांबवण्यात आला तो कोणी केला. लॉ अँड ज्युडिशियरी सेक्रेटरी याच्यावर इन्क्वायरी लावा की फाईल केली का नाही क्लिअर. याच्यात गणेश नाईक दोषी पण आहेत आणि निर्दोष पण आहे. गणेश नाईकांनी स्पष्टता द्यावी. नरेंद्र मिंटांवर देखील अशाच पद्धतीचे आरोप आज जिल्हाधिकाऱ्यांनी केलेले पाहायला मिळाले. जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालात असं आलंय आदिवासींच्या जमिनी लाटल्याचा आरोप थेट झालेला. आदिवासीच्या जमिनी लाटल्या जात आहेत, सगळं होत आहे. मी वारंवार येऊर नावाचा आमचा जो भाग आहे त्याचा आरोप करतोय. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की वन मॅन इन्क्वायरी कमिशन मागच्या अधिवेशनात 2 अधिवेशनापूर्वी सांगितलेलं. काय इन्क्वायरी काय होत नाही, काय चालत नाही. बिंदास आदिवासींना मारतायत, बाहेर काढतायत, जमिनी ताब्यात घेत आहेत. काही फरक पडत नाहीये. लोकांच्या मनातली भीतीच नाहीशी केली आहे गव्हर्नमेंटने. संजय पाटलांचं म्हणणं माझ्या विरोधात आंदोलन केलं तुम्ही बॉम्ब टाकले. संजय राऊतांचं पत्र आहे ते त्यांना बाबा कोण बॉम्ब आणून देणार आहे. ॲटम बॉम्ब आहे, न्यूक्लिअर बॉम्ब आहे, हायड्रोजन बॉम्ब आहे, मला काय माहिती. ते त्यांनाच विचारा. काम केलंय त्यांनी. नाही माझ्यासोबत काम केलंय पण त्यांच्याकडे बॉम्ब बिम आहे ते मला माहिती नाही ना बाबा. ते बॉम्ब बिम असेल तर मला काही विचारत नका. मी अनभिज्ञ आहे. मी गांधीवादी माणूस आहे. मी असले बॉम्ब बिम बंद घेऊन घाबरून पळून जातो.